दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमारीचा बहुजन विकास आघाडीचा निषेध, सर्वपक्षीय मोर्चाला जाहीर पाठिंबा. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमारीचा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आज तीव्र शब्दात निषेध केला. केंद्र सरकारच्या कथित शैक्षणिक भ्रष्टाचार आणि हुकुमशाही धोरणांच्या विरोधात काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून या मोर्चात पक्ष सक्रियपणे सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हितेंद्र ठाकूर म्हणाले की विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अमानुष असून तिचा तीव्र निषेध केला पाहिजे. सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे जूनमध्ये सुरू होणारी महाविद्यालय सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत सुरू होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका विषयावरून दुसरा विषय पुढे करून आधीचे प्रश्न जनतेच्या विस्मरणात जावे अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कथित गैरवर्तनावरही त्यांनी आक्षेप घेत माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारची वागणूक दिली जात असेल तर हा लोकशाहीच्या चिंतेचा विषय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ठिणगी मोठ्या जन आंदोलनात रूपांतरित होण्याच्या भीतीने महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत केंद्र सरकार या प्रश्नावर पूर्णपणे ढिम्म असल्याची टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. सगळ्यांना माहिती आहे देशापुढे एकच प्रश्न आहे का विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष मारहाण आपल्या देशात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि या जगातल्या लोकशाही मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जास्त माहिती आहेत. 40,000 विद्यार्थी मी शिकवतो शाळा कॉलेजमध्ये. आज इंजिनिअरिंगचं असो, MBAचं असो, MCAचं असो, सगळ्या CETमध्ये गोंधळ हा ठरलेला आहे. साधारणतः आपण आपल्या बालवयापासून बघत आलो किंवा आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जूनमध्ये कॉलेज चालू व्हायचं. आता सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत कॉलेज चालू होत नाही. ही परिस्थिती आहे या गोंधळामुळे. खरं म्हटलं तर कालचा लाठीचार्ज हा फक्त लाठीचार्ज नाही मिळत, माइंड लोकांचं डोकं भरकवण्याचा प्रयत्न आहे. आज गेली 3-4 दिवस तुम्ही फक्त त्या एंट्रन्स एक्झाम ह्याच्यावर बोलतायत. त्याचं कारण तुम्हाला पेट्रोल डिझेलवर चर्चा नाही करून द्यायची आहे, तुम्हाला इथेनॉलवर चर्चा नाही करून द्यायची आहे. TET म्हणजे टीचर्स एंट्रन्स टेस्ट जे शिक्षक भरायचे ते लाखो न करोडो रुपये नि पेपर लीक होतात, त्याच्यावर कोण बोलणार? इथेनॉलचा प्रश्न त्याच्यावर कोण बोलणार? भाववाढ म्हणजे पेट्रोल डिझेलची पण असेल आणि जीवनावश्यक वस्तू त्याच्यावर कोण बोलणार? आणि एकच आहे का आजपर्यंत लोकांना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर मग मागचा विषय बंद करा, तुम्ही विसरून जा, या पद्धतीने ही चाललेली सगळी काम आहे. 7 लाख विद्यार्थी तो जो चौक आहे बीजिंग मधला त्या चौकात जमलेले. इकडे जलियानवाला बाग वगैरे बोलतात तर चायनामधलं ते कोण बोललं नाही अजून का चायनामध्ये अमानुष मारहाण आणि त्याची खबर जगातल्या एका पक्षात, तो कम्युनिस्ट देश आहे, तिकडे सत्ता एकाच माणसाच्या हातात आहे. पण आपण तर लोकशाहीत आहोत. तर त्याची पुनरावृत्ती अमानुष मारहाणीत झालाय. जी बीजिंगच्या चौकामधली मारहाण झालेली त्या प्रकारची
आणि हे सगळं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे इतर प्रश्नावरचे लक्ष उडवणं म्हणून नवीन प्रश्न निर्माण करणं. अर्थात तुम्हाला माहीत नसेल तर एक सांगतो, एक खडसे साहेब सोडलं तर आजपर्यंत बीजेपीने कोणाचा राजीनामा घेतला नाही. कितीही प्रचंड करप्शनचे आरोप असले तरी खडसे साहेबांना तुम्हाला परत करतोय, पण एक नको असलेला व्यक्ती काढायचा म्हणून प्रचंड बदनाम करून काढलं. पुढे निष्पन्न काय झालं नाही. बाकी इतर वेळी कोणत्याही मुख्यमंत्र्यावर असेल, काँग्रेस नैतिकता धरून चालते का 2 फ्लॅट आदर्शाचे तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा होतो. हे काँग्रेसची नैतिकता आहे. बाकी इकडे नैतिकतेचा विषयच नाही. आंदोलन करत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना फरफटलं. मी तेच बोललो अगोदर, अतिशय चुकीच्या पद्धतीने फरफटत नेलं. मग एका पंतप्रधानाच्या फॅमिलीतलं वारस, एका पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेता, संसदेतले, आणि त्यांना ही वागणूक. तुम्हाला काय वाटतं, आपण आता हुकुमशाहीकडे चाललोय का? 1001% वाटतो, पण जागृत लोक आहेत, चालून घेणार नाही. कुणाचा प्रयत्न असेल जायचा हुकुमशाहीकडे, पण आपली लोक. दिल्लीला ही जी ठिणगी पेटलेली आहे ही वणवा घेईल काय? साधी गोष्ट, वणवा घेईल या भीतीपोटीच महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावायला 5च्या वरती लोकांनी जमायचं नाही. काय माहित नाही, पोलीस वगैरे आल्यानंतर तुम्ही पण 50 जण आहेत, तुम्हाला पण टाकतील मध्ये. 5च्या वरती महाराष्ट्रात का? अरे द्या ना लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार, करतील आंदोलन. यावर काय मोदींनी काहीच बोललेलं नाही आतापर्यंत. काय वाटतं तुम्हाला? कधी बोलतात? तुम्हाला वाटतं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे? घेणार नाहीत. घेतला तर कधीच घेतला नाही. लाल बहादूर शास्त्री सारख्यांनी नुसता रेल्वे ऍक्सिडेंट झाला, काय ते मोटरमन होते का? मंत्री होते ते, काय मोटरमन होते का? पण नैतिक जबाबदारी घेऊन रेल मंत्रीपदाचा एक ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटवर राजीनामा दिला. इकडे देश पेटलाय आणि तुम्ही ठिम्म आहेत. तुम्ही संसदेतून निघताना काहीतरी चगळतायत, हसतायत.